काय मग काय चाललंय काय नाही सर्वांचं. आता माझा हा व्हिडिओ बघून काही लोकांना धक्का बसला असं की बाबा हा कसं काय जीवन झाला, हा तर मेला होता, हा तर बायकोला खूप मारायचा, तिला खूप त्रास द्यायचा आणि त्यामुळं ती काही सोडून गेली आणि यानं आत्महत्या केली, विष पिऊन मेला, हा गचकला, याचं संपलं. आणि हा आता कसं काय मग डबल जीवन झाला. माझा एक व्हिडिओ आहे त्याच्याखाली मला भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कमेंट एवढ्या आल्या की बाप रे बाप, मला वाटलं खरंच मी मेलोय का काय. माझा मी चिमटा घेऊन बघायला लागलोय, आता मी जिवंत आहे का मेलोय याच्यावरती मलाच प्रश्न पडलाय. आता काही असं असतं का की रोज आपण व्हिडिओ काढायलाच हवा, किंवा आपण समजा व्हिडिओ नाही काढला तर आपण मेलो. माझ्या व्हिडिओ खाली कमेंट अशा आल्यात की बरं झालं मेला, बायकोला खूप त्रास द्यायचा, सतत तिला किरकिर करायचा आणि हे ते अशी कमेंट आली मला. आणि त्याच्या त्याला जे काही त्यांनी जे काही कमेंट केली ना, त्याच्या कमेंटच्या मध्ये रिप्लाय एकमेकांना देतात. कधी झालं हे, कसा मेला, कसं कायच मेला, कोण म्हणतंय गाडीतनंच पडला, कोण म्हणतंय आत्महत्याच केला, कोण म्हणतंय विषच पेला, कधी झालं, आत्ताच झालं, मला आता समजलं, कोण म्हणतंय तुला कसं माहीत, तर कोण म्हणतंय मी त्याच्या गावाच्या शेजारच्या गावात राहतो त्यामुळं माहिती झालं. का मी मारावं म्हणून नवस आहे का? तुम्हाला मी त्रास द्यायलो एखाद्या भाकरीचं का? तुमच्या प्रॉपर्टीला ओढून घेतोय का? तुमच्या आई बहिणी काही शब्द जपून वापरावे लागतात की बाबा असं वाटतं दुसरं शेण खात्यात म्हणून आपण शेण खायचं नाही, म्हणून शब्दांना कंट्रोल करावं लागतं. माझी तब्येत बरोबर नाही, कार्यक्रम होता माझ्या घरी, त्याच्या नियोजनामध्ये मी व्यस्त आहे, त्यामुळं मी व्हिडिओ टाकत नव्हतो. तर त्यावरून असं काय 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 अंदाज लावणं. परत म्हणजे माझा आवाज पण खराब झाला होता. 2-4 दिवस बाहेरच आहे मी, नाशिकला गेलो तर मी तिकडं असल्यामुळं मी ना फोटोत ना व्हिडिओत ना कुठंच अवेलेबल आहे. त्यामुळे या 2-3 दिवसात असं काही डिस्कशन चालू झाल्यात. त्या लोकांना खरंच वाटलं मेला मेला मेला. काही लोक तिथं माझ्या काळजीपोटी अशी पण कमेंट टाकतात की बिचारा नाही व्हायला हवं होतं, बिचारासोबत असं नाही घडायला पाहिजे होतं. जे काही लेडीज आहेत त्या ताईंनी तर खूप चांगल्या चांगल्या कमेंट केल्यात. चांगला होता तो, मोकळ्या मनाचा होता, असं तसं काय 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 खूप साऱ्या कमेंट आहेत. पण मेन घाण जे केले ना ते गावातलंच कोणतरी असेल, कुठलं नीच कुत्रं असेल, कोण माझ्या जवळचाच व्यक्ती असेल, त्यांनी अशी काय पण खोटी बातमी पसरवली आहे. तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका. मी जिवंत आहे. आता मी व्हिडिओ काढतोय म्हणजे मी जिवंत असल्यावरच व्हिडिओ काढणार आहे ना. राहिला प्रश्न बायकोला मारण्याचा आणि त्रास देण्याचा, बाबा तुला कुणी सांगितलं तिला मी मारून त्रास देऊन तिला हाकलून लावलंय म्हणून? म्हणजे कोण तर कमेंट केलेलं तिला मारलं होतं खूप, ती गेली ती निघून आणि यानं नंतर आत्महत्या केली. तुला कोणी सांगितलं तिला मी खूप मारलं ती केली? आता घरी कार्यक्रम आहे म्हणून व्हिडिओ काढला, नाही तर असं काय पण अफवा पसरवायची काय? आता काय तर म्हणतील पण की खरंच गेले वाटतं, कारण याचं व्हिडिओचं लोकेशन दुसराच दिसतोय आणि हा लांबच बसलाय, म्हणजे कुठं घरी नाही काय नाही. बाबा मी स्वर्गातून बोलतोय का नरकातनं बोलतोय की? शाळा इथली आमच्या इथली. मी जरासा आता कसं 2-4 दिवस कार्यक्रमचा राडा होता त्यामुळं मी काय व्यस्तच होतो. आत्ता मला जरा वेळ भेटला तर मेसेज बॉक्स तर बघावं म्हणतोय, उघडतोय तर पुढं माझ्यासमोर दुसरंच काय. मग मी इथंच बाहेर आलो होतो, मग असाच येऊन बसलो इथं सावले. ते चेक केलं आणि ते चेक करून माझं सटकली. त्याच्यानंतर म्हटलं आता खरं काही लोकांना गैरसमज होईल की मेलाय का काय म्हणून तो व्हिडिओमधल्या त्याच्या व्हिडिओ खालच्या ज्या काही कमेंट होत्या त्या कमेंट आधी डिलीट केलं आणि मग त्याच्या विषयावरती एक व्हिडिओ बनवतोय. आणि तो काय जो कोण तो हाय ना कुत्र्या, काय तुला तुझा नवस होता काय मी मरावा म्हणून? काही नवस वगैरे केलाय काय? आणि कशासाठी केलाय काय? तुझा त्रास माझा
माझा काही त्रास, माझा आवाज निघाला म्हणून मी मेन व्हिडिओ काढला नाही. नाशिकला गेल्यानंतर मी व्हिडिओ यासाठी नाही काढला, गाडीतच होतो आम्ही, म्हटलं गाडीत काय व्हिडिओ काढावा, खाली उतरल्यानंतर काढावा. तिथं खाली उतरलो की तसं माझ्या मागं संपूर्ण राडा, हे कर ते कर, हे आण ते आण, त्यामध्ये मी गुंग होऊन गेलो आणि मला व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला. मी स्वतःचा एक फोटो देखील नाही काढला. आणि तिथं कोण आले होते काय हे तर काय बाबा सांगायचे. खरं त्यांचा पण व्हिडिओ नाही काढला मी. आपले कल्याणचे तिकडले सगळे पाहुणे होते, आम्ही खूप एन्जॉय केलं आणि त्यांच्यासोबत व्हिडिओज काढला नाही मी. फक्त कारण कसं, मला सगळं मॅनेज करायचं होतं आणि त्याच माझा मेंदू कामच करत नव्हता. मेंदू माझा जरा शून्य झाला होता सगळं नियोजन आखण्यामध्ये. त्यामुळे जरासं मी व्हिडिओपासून लांबच होतो. आणि त्याच्यानंतर परत माझी तब्येत बिघडली, त्यामुळे मी जरा सायलेंटच आहे. आता पण मी बोलतोय तर माझा गळा दुखतोय. आता इथं पण अशा कमेंट नका करू, गळा दुखतोय, बरं झालं याचा गळा दुखतोय, बरं झालं याचा स्पीकरच बंद पडलाय, आता तरी भांडणार नाही, आता तरी त्या पूजाला आराम भेटेल, आता तरी ती सुखात राहील, आता तरी याचं नेताचं तोंड बंद राहील. आता अशा कमेंट फक्त टाकू नका म्हणजे झालं. श्रद्धांजली तर वाहिल्यात. एकानं श्रद्धांजलीची कमेंट केल्यामुळं तिथं अनेकांनी कमेंट टाकल्या, भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली, RIP RIP असं. जिवंत आहे लोकांनो, काय तुमच्या काय आता बोलावं ना काय. जाऊ द्या, आता कंट्रोल स्वतःवरच करतो मी. पूजा घरीच आहे, वाटल गेली, दाखवेल नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि तिला मारतो, त्रास देतो, हे तेन. आता काही ती चुकते तेव्हाच बोलतो मी, नाहीतर नाही बोलत. पण आता सोशल मीडियावर काम करतो म्हणजे मला फक्त व्हिडिओज काढायचं पण काम नाही, मला बाकी काही. तुम्हाला आणि काय 2-4 जणांनी कमेंट काम नाही जात काय नाही, यांचे नुसतं भांडणं करत बसतात आणि तसेच व्हिडिओ असतात. तुमचा बाप येऊन काम करतोय काय मग इथं, का तुमची आई आम्हाला खायला आणून देते? आम्ही जातो, आम्ही कामाला, आम्ही करतो आमचं कष्ट, पण प्रत्येक गोष्टी आम्ही व्हिडिओ दाखवत नाही. त्यामुळं तुम्हाला समजत नाही म्हणून अशा कमेंट टाकायच्या काय, आयतं खात्यात हे ते. तुम्ही कधी काय पाठवून दिलंय आम्हाला आयतं खायला? नाही ना, मग काय आपल्याला बोलायचा अधिकार पण नाही. मग ते कसं का खाईना, काम करून खाऊ, आयतं खाऊ, नाही तर मागून खाऊ, ते आमचं आम्ही कसं तर खाऊ. हे फक्त वाईट कमेंट करण्यासाठीच आहे बरं का, हा जो बोललोय ते मी. माझा गळा खूप त्रास देतोय मला, म्हणून मी व्हिडिओ काढत नाही आहे. आता पण मी काढणारच नव्हतं, पण म्हटलं लोकांचा गैरसमज होईल की खरंच मेला म्हणून, आणि लोक हळूहळू विसरून पण जातील. त्यामुळं आठवण करून द्यावं म्हटलं की नेतांजली जिंदा आहे. माझं मरण्याची वाट बघू नका, देवाच्या हातात आहे. मला किती दिवस जगवायचं आहे आणि कधी मारवायचं. जेव्हा मरल तेव्हा मरल, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जगू द्या सुखानं जरा. हे जवळचेच असतात ना काही असे जळकुटे कुत्रे साले, यांना काही कामच नसतात. म्हणजे तब्येत नाही बरोबर, मला काही जास्त बोलता येईना, त्यामुळं आता त्यांच्या कमेंटला पण मी काही विसरून जातो आणि माझ्या व्हिडिओला इथंच थांबवतो. बाय.